आशू, बरं वाटतंय ना? साहेब, मी तुमच्या पाया पडते, माझं प्लीज ऐकून घ्या. समीरची काही चूक नाहीये यात. तुम्ही माझ्या कशाला पाया पडताय? माझी काय वैयक्तिक दुश्मनी आहे का तुमच्या त्या समीर कर्वेशी? तसं नाहीये म्हणत मी. आम्ही सगळं रितसर केलंय, आम्ही सगळे पैसे परत करणार आहोत. तसे पेपर साइन केलेत समीरने, म्हणजे आम्ही तुम्हाला ते दाखवू शकतो. हो. तुमच्या त्या पेपर्सना आता रद्दीची पण किंमत उरलेली नाही. तुम्हाला दिलेली रक्कमच मुळात फ्रॉड करून उभी केलेली आहे, त्यामुळे आता या पेपर्सकडे कोणीही बघणार नाही. पण मग आता काही होण्यासारखं आहे? म्हणजे काहीतरी पर्याय असेल ना? हे बघा, आता काय होऊ शकेल आणि काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यावर तुम्ही ठरवा, त्यावर पर्याय काय असेल. तुमच्या माणसांनी घेतली रक्कम ही काही छोटी मोठी रक्कम नाहीये मॅडम. 10 लाख रुपये आहेत. लोकांनी मिडास फायनान्स कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कम बर्वेने तुम्हाला दिली आणि तो बर्वे आता आमच्या ताब्यात आहे, राईट? हो. याचा साधा सरळ अर्थ इतकाच आहे की फायनान्स कंपनीवाले ती रक्कम तुमच्याकडे मागतील आणि तुमचा जो कोणी गॅरंटर असेल ना, तो तर गेलाच. नाही नाही, असं होता कामा नये. पण असंच होणार मॅडम, असंच होणार. आणि तुमच्याकडे पैसे नाहीत हे कळल्यावर ते फायनान्स कंपनी आम्हाला प्रेशराईज करणार की समीर कर्वेला फरार घोषित करा म्हणून. म्हणजे मग मला अमेरिकन पोलीस खात्याला कॉन्टॅक्ट करून त्या समीर कर्वेला कुठे असते ते शोधावं लागेल. नाही नाही साहेब, असं झालं तर समीरचं नाव खराब होईल. अहो, आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत, आम्हाला पैसे बुडवायचे नाहीयेत त्यांचे. हो, काय बोलताय मॅडम तुम्ही? तुम्ही सुशिक्षित असून हा असा भोंगळा कारभार केला. अहो, सिक्युरिटी शिवाय एवढी रक्कम आपल्याला कोणी का देतं याचा साधा विचारही केला नाही तुम्ही. मग आता 10 लाख रुपये फारच, नाहीतर कायद्याने जे काय होईल ते भोगा. या एक मिनिट तुमचा सेल नंबर मला देऊन ठेवा. 98 98 198 198 22 22 632 632. ओके, या तो. रोहने काय होऊन बसले. तू काळजी करू नको आशू, अगं काहीतरी मार्ग निघेल. आता पैसे परत करण्याशिवाय काहीच मार्ग नाही, मला कळलंय. म्हणून मला खूप भीती वाटते. आणि हो, जर समीरचा फोन आला ना तर त्याला हे सगळं सांगत बसू नका. समीरचा फोन येऊन गेला, तो पोहोचला नीट. कधी आला तो फोन? आपण पोलीस स्टेशनला येत होतो ना गाडीतून, तेव्हा. त्याचा आवाज ऐकून मला रडायलाच येत होता. मी रिक्षात आहे, तुला नंतर फोन करते असं सांगून मी फोन ठेवला. शिट 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 यार, आज पहिल्यांदा असं वाटतंय जी किती प्रेग्नेंट राहिली असती ना तर ते 10 लाख रुपये त्या फायनान्स कंपनीवाल्यांच्या तोंडावर फेकले असते आणि फेडून टाकलं असतं माझ्या मित्राचं कर्ज. तुला एवढं वाटतं ना आमच्याबद्दल, त्याचाच आधार आहे रे मला. मी ही गोष्ट घरीही बोलू शकत नाही. वहिनी आता कुठे नीट वागायला लागले माझ्या बरोबर. तिला कळलं तर ती आकाश पाताळ एक करेल. तिच्यापासून नाहीच लपवून ठेवू शकत आपण. हे फार पडतं आजचं मरण उद्यावर ढकलू शकतो इतकंच. म्हणजे तुझा दादा समीरचा गॅरेंटर आहे आणि तुझ्या घरचा पत्ता विनोदला माहिती आहे आणि विनोद आता पोलिसांच्या ताब्यात आहे. विनोद पोलिसांना पत्ता सांगेल? 2 लाफे मारले तर लपवून ठेवू शकणार आहे तो?
रोहन, मी काय करू? मला मरून जायची पण मोकळीक नाहीये. तुझी वाट पाहते असा शब्द दिला समीरला. त्याला कळलं तर? तू रडू नको ना प्लीज. देवावर विश्वास ठेव. तू नक्की यातून काहीतरी मार्ग काढेल ग. प्लीज रडू नको. डॉक्टर मीरा सांगत होते आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो. तुम्ही विचार करा ना. म्हणजे मूल तर हवंच आहे ना तुम्हाला. माझ्या सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या म्हणूनच तुम्ही माझी निवड केलीत ना. आता पुन्हा नवी सरोगेट मदर म्हणजे किती विषयाला भलते फाटे फोडू नकोस. मी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगते. आता नवा कॅन्डिडेट, नव्याने सगळ्या मेडिकल टेस्ट, सारं काही नव्याने वेळ जाईल ना यात. आणि पुन्हा गॅरंटी काहीच नाही. किती तुला सांगितलं कोणी की आम्ही नव्याने सरोगेट मदर शोधतोय म्हणून? तुम्हाला मी नकोय म्हणजे मुलंही नकोय का? किती प्लीज तुम्ही रागावू नका मिस्टर प्रधान. तुम्ही सगळे असे रिॲक्ट झाला मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. मी कन्सीव्ह करू शकले नाही यात माझा अपराध नाहीये. यात त्या प्रयोगाचं सुद्धा अपयश असू शकतं ना. प्लीज प्लीज मला एक संधी द्या असं म्हणायला आले. जसा तुमचा अपेक्षाभंग झालाय तसाच माझाही झालाय. जसं तुम्हाला तुमचं बाळ हवंय तसं मलाही ते पाहायला हवंय. तुमचं माझं दोघांचं भवितव्य या बाळाच्या जन्मावर अवलंबून आहे. प्लीज प्लीज मला एक संधी द्या. किती तू इथून निघून जा प्लीज. हे बघा मला एक संधी द्या प्लीज. प्लीज. बाय. हे बघ आशू, आई यायच्या आधी तुला सांगतो, तू खूप टेन्शनमध्ये आहेस, खूप घाबरलीस कळतंय मला. पण चेहऱ्यावर काहीही दाखवू नकोस. खरं आहे तुझं. आईंना यातलं काहीही कळलं तर त्याही खूप टेन्शन घेतील आणि मग खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्या सदामामांना सांगूयात का कॉन्फिडन्समध्ये घेऊन? नाही नाही, उगाच कशात काही नाहीये. सगळ्या नातेवाईकांच्यात पसरेल. रोहन, काय झालं रे? तू काळजी करू नको. हे प्रकरण मिटवण्यासाठी आपण जमतील तितके सगळे प्रयत्न करू. पण एवढे पैसे आणायचे कुठून? हे सगळं ऐकल्यापासून मला भीतीच वाटते. समीरचा फोटो पेपरात छापून पोलिसाला फरार घोषित करणार नाहीत ना? अगं, त्यांनी तेच करू नये म्हणूनच आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ना. रोहन, काहीही झालं तरी आईंना ह्यातलं काही कळता कामा नये. मी काही झालं नाही असंच दाखवणार आहे. तूही तसाच वागा. बरोबर आहे, पण मी आता थांबत नाही. मी किटीकडे जाऊन येतो. या सगळ्या प्रकरणात मी किट्याला विसरलेच. काय झालं तिचं? रिपोर्ट आला? झाली प्रेग्नन्सी कन्फर्म? अगं, काहीच कळत नाहीये ना. फोनच घेत नाहीये ती. खूप वेळा फोन केला पण उचलतच नाहीये.
कदाचित ना प्रधानांकडे पार्टी असेल प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्याची. नाही पण तसं असतं तर तिने सांगितलं असतं मला, म्हणजे किमान एखादा मेसेज तरी पाठवला असता. सॉरी, तू माझ्यामुळे अडकून पडलास ना. एक कानाखाली देऊ का? हा, समीर कोणीच नाहीये का माझा? ऐक, आई निघेपर्यंत सगळं नीट सांभाळून घे. ओके, बाय. आणि दरवाजा नीट लावून घ्या तू. बाय. मीता, अगं हे सगळं तू भंगारात फक्त हा बाहुला सोडून. काय करतेस तू इथे? चल बाहेर चल तू. मला थोडा वेळ इथे एकटीलाच राहू दे प्लीज. तुला अशा अवस्थेत सोडून मी बाहेर जाऊ शकतो का मीता? अगं किती मनाला लावून घेतलीस तू. ती एक फार छोटी घटना होती. अगं खरंच, हे बघ, जर आपण इन विट्रो फर्टिलिटी सेंटर मध्ये गेलो असतो ना, तर त्यांनी आपलं रीतसर काउन्सिलिंग केलं असतं. मीरानं आपल्याला हेच सांगितलं होतं ना. झालं समजा. आता मला या खोलीत जरा एकटीला बसू दे. किती हौसेने सजवली होती ही खोली मी. मला मन भरून बघू दे एकदा. पूर्वी ही खोली माझ्या सोनुल्याची होती. मग मीरा त्याने आपल्याला सांगितलं की आता दुसरा सोनुल्या येणार. म्हणून मी ह्या सोनुल्याकडे पाहिलंच नाही. पण तो सोनूला आलाच नाही रे. त्यामुळे तुझी मम्मा आता तुझ्याकडे परत आली ना. मीता, अगं हे काय करतेस तू? तू या बाहुल्याशी पुन्हा बोलायला लागलीस? तू काळजी नको करूस. मला वेळ नाही लागले. पण मला माझं मन रमवायला हवं ना. किती हौसेने सजवली होती मी किटीसाठी रूम. तुला बोलले होते ना मी, याच भिंतींनी मला स्वप्नात रमताना पाहिलं होतं. आणि आता याच भिंती माझं ते स्वप्न सत्यात उतरताना पाहणार आहे. हा, पाहतील मीता, नक्की पाहतील. अगं आपला पहिला प्रयत्न फेल झालाय फक्त. जिथे पहिल्यांदाच पाऊल अडखळलंय
तिथे पुढचा प्रवास कसा होणार? हे बघ मिता, तू जितका वेळ इथे राहशील ना तितका वेळ तुला त्रासच होईल. तू जरा माझं ऐक. त्यापेक्षा तू माझा ऐक. मला ह्याच्याजवळ बसू देत, ह्याच्याशी बोलू देत. कदाचित आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आपल्या बाळाने आपल्याकडे पाठ फिरवली असेल ना. पाण्याची बाटली आणि शाल वरच ठेवते. हो आणि मधल्या स्टेशनवर उगाच उतरू नका काही घ्यायला. हो ग, किती काळजी करशील. आणि सदादादा आहे ना सोबतीला. गेलाय कुठे हा? फोन रिचार्ज करायला गेलेत खाली, येतीलच. आशू, समीर सुखरूप पोचला हे एक बरं झालं. आणि हे बघ, तू पण अगदी जपून राहा. दादा बहिणींना सांभाळून राहा. नीट बघतात ना ते तुला? हो आई, पोचल्यावर फोन करा. घरून फोन. हॅलो. हां अश्विनी, मी अंजली बोलते. काय ग बहिणी? अगं कधी निघतेस तू? रात्री फार उशीर नको करू हा घरी यायला. आई निघतीलच 5-10 मिनिटात. त्या निघाल्या की मीही निघेन घरी यायला. बरं, आईना आमच्या दोघांकडनं नमस्कार सांग. बरं, तू कुणाला घरी भेटायला बोलवलं होतंस का? नाही. कोण आला होता? अगं कोणतरी एक माणूस आला होता. मी गेले होते बाहेर लाईटचं बिल भरायला. मालविका एकटीच होती अगं घरात. दातार काका आले होते का? नाही नाही, ते नव्हते. कुठल्या तरी फायनान्स कंपनीमधनं माणूस आला होता. कार्ड देऊन गेलाय स्वतःचं. तू ओळखतेस का कुणाला? नाही, मला माहित नाही. बरं बरं, ठेवू फोन. ये हा लवकर, उशीर नको करू. हो बहिणी. काय ग, काय झालं? अंजलीचा फोन होता ना? हो. काही म्हणाली का तुला ती? मला नाही, तुम्हाला नमस्कार सांगितलंय. बर बर. पण मग तू अशी भांबवलेली का दिसतेस? काही नाही. आशू, ठीक आहेस ना तू? होय.